तर जन्मवेळ ही का महत्वाची असते? जन्मवेळेला ज्योतिषशास्त्रात एवढं महत्व असण्याचं कारण म्हणजे की आपल्याला माहिती आहे जे नवग्रह, आपण कुठलीही पूजा केली की आपण नवग्रहाची पूजा करतो, तेच नवग्रह. ह्यांची पोझिशन नक्की काय होती? म्हणजे जेव्हा बाळ जन्मलं तेव्हा सगळ्यात स्पीडली फिरणारा ग्रह कुठला? चंद्र. बाकीचे ग्रह थोडेसे इकडे तिकडे होतील, पण चंद्र हा मेन आहे की तो कुठे आहे. त्यामुळे अगदी तुम्हाला मिनिटामध्ये विचारलं जातं, मग एवढं काय फरक पडतो? थोडंसं इकडं तिकडं झालं तर चालत नाही का? चालतं. तसं बघितलं तर खरं तर अंदाजे 2 तासापर्यंत चालतं. कारण पूर्व क्षितिजाला, उगवतीच्या साईडला जेव्हा रास, त्या बाळाचा जन्म झाला तेव्हा ती रास असते, ती किती पृथ्वीच्या त्या क्षितिजावरनं वर आली आहे हे महत्वाचं असतं. म्हणजे कुठलाही तुम्ही जेव्हा सर्कल म्हणता, गोल म्हणता, तो किती असतो? 360 डिग्री. मग तो पेनाचा टिप असेल गोल किंवा ब्रह्मांडाचा गोल असेल. गोल म्हटलं की 360 डिग्री. मग 360 भागिले 12 किती आलं? 12 36 ना, 12ने भागलं आपण. सो 30 डिग्रीचा प्रत्येक भाग, म्हणजे एक राशीचा एरिया किती आला? 30 डिग्रीचा. मग त्या 30 डिग्री मध्ये ती जेव्हा, आता मी जर म्हटलं हे टेबल घेतलं उदाहरण, तर ती जेव्हा सुरू होईल ती अशी पूर्ण अशी वर येत 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 जाईल. मग त्याच्यानंतर पुढची रास वर येईल. जेव्हा बाळ जन्मलं तेव्हा ती जी कुठली रास असेल, कर्क असेल, सिंह असेल, तुळ असेल, तर ती किती वर आली ती हे महत्वाचं आहे. त्याच्यावरनं ठरतं की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, त्याचं रंगरूप कसं असेल, शरीराची ठेवण कशी असेल, सगळं. मग हे एवढ्यावरतीच होतं का? नाही. आता जसं आता तुम्ही म्हटलं की मला अमुक अमुक त्रास होतोय, डॉक्टर पहिले काय सांगतात? एक्सरे काढून या, सोनोग्राफी करून या. का? वर्ण वेगळं वाटतंय, आतमध्ये काय झालं हे महत्वाचं आहे ना. मग त्याच्यासाठी ते जेव्हा ते तुम्हाला एक्सरे काढायला सांगतात, हे करायला सांगतात, तसं आम्ही पण एक्सरे काढतो. कशाचा? त्याच जन्मकुंडलीचा. त्याला म्हणतात वर्गकुंडली. तुम्ही नवमांश वगैरे शब्द ऐकले असतील. मग त्याच्यात फरक पडतो. जेव्हा तुम्ही म्हणता काहीतरी ना 9 का 9:30 वगैरे, नाही चालत. 12 मिनिटांनी तो जो एक्सरे आहे ना तो बदलतो. मग एक्झॅक्टली त्या 12 मिनिटाच्या मध्ये कुठे आहे, मग आम्ही ते त्याला बर्थ रेक्टिफिकेशन म्हणतात, ते आम्ही काढू शकतो. तुमच्या लाईफ इव्हेंट्स, तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून आम्ही ते करू शकतो.